Hello student, welcome to online teaching of subject Maths Top 10 Standard. We have started the fifth chapter coordinate geometry. We have seen the practice set 5.1 and practice set 5.2 is going on. Practice set 5.2 is going on. We have seen first 3 questions. Today we will see the fourth question of practice set 5.1. विद्यार्थी मित्रांनो, गणित भाग 2 10वीच्या ऑनलाईन टीचिंगमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. 5वे प्रकरण निर्देशक भूमिती आपलं चालू आहे. सराव संच 5.1 आपला पूर्ण झाला आहे. सराव संच 5.2 आपला चालू आहे. त्यातील पहिले 3 प्रश्न आपण पाहिलेले आहेत. आज आपण हा चौथा प्रश्न पाहणार आहोत. तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही काय करायचं आहे, तुमचं पुस्तक काढायचं आहे. त्यातील प्रॅक्टिस सेट 5.2 काढा. मी प्रश्न वाचतोय चौथा, तुम्ही पुस्तकाचं लक्ष द्या. 5वा प्रश्न आपल्याला पाहायचा आहे. चौथा प्रश्न आपल्याला पाहायचा आहे. पॉईंट पी इज द सेंटर ऑफ द सर्कल. म्हणजे एक सर्कल आहे, त्याचा सेंटर पी हा पॉईंट आहे. अँड ए बी इज इट्स डायमीटर. आणि ए बी काय आहे, त्या सर्कलचा डायमीटर आहे. फाइंड द कोऑर्डिनेट्स ऑफ पॉईंट बी इफ कोऑर्डिनेट्स ऑफ पॉईंट ए अँड पी आर 2, -3 अँड -2, 0 रिस्पेक्टिव्हली. बघा, मराठी माध्यमच्या मुलांनी ह्याचं भाषांतर कसं आहे की एक सर्कल आहे, त्या सर्कलमध्ये ए बी हा डायमीटर म्हणजे व्यास आहे. व्यास म्हणजे काय असते, तर त्या वर्तुळाच्या केंद्रातून जाणारी जीवा किंवा सर्वात मोठी जीवा. मग ही ए बी हा व्यास दिलेला आहे. म्हणजे हा ए बी व्यास काय होणार आहे, त्या वर्तुळाच्या पी या सेंटरमधून किंवा पी या केंद्रातून जाणार. आपल्याला पी बिंदूचे निर्देशक दिलेले आहेत आणि ए बिंदूचे दिलेले आहेत. ए बिंदूचे हे निर्देशक दिलेले आहेत, पी बिंदूचे हे निर्देशक दिलेले आहेत. आणि आपल्याला बी बिंदूचे, बघा, फाइंड द कोऑर्डिनेट्स ऑफ पॉईंट बी, बी बिंदूचे निर्देशक काढायचे आहेत. तर बघा, हा गणित कसं सोडवायचा आपण प्रयत्न करूया. तर मित्रांनो, आपल्याला एक वर्तुळ दिलं आहे. समजा लेटस दिस इज अ सेंटर, दिस इज अ सर्कल अँड ए बी इज इट्स डायमीटर. ए बी इज इट्स डायमीटर. सो डायमीटर म्हणजे काय, तर त्याच्या सेंटरमधून जाणारी ही काय असते, जीवा असते किंवा सर्वात मोठी जीवा. ही ए बी हा डायमीटर हा पी या सेंटरमधून गेलेला आहे. आपल्याला ह्या एचे निर्देशक माहीत आहेत, पीचे निर्देशक माहीत आहेत, बीचे निर्देशक काढायचे. म्हणजे बघा, ए बी हा एक रेषाखंडच आहे आणि त्या रेषाखंडाचा पी हा मध्यबिंदू आहे. आता मध्यबिंदू का, तर पी पासून ए पर्यंत एक त्रिज्या झाली आणि पी पासून बी पर्यंत ही एक त्रिज्या झाली. म्हणजे पी ए ही त्रिज्या आहे आणि पी बी ही सुद्धा त्रिज्या आहे. आणि एकाच वर्तुळाच्या दोन्ही त्रिज्या समान. म्हणजे या ए बीचा हा पी काय झाला, मध्यबिंदू झाला. म्हणजे आपल्याला इथं मिड पॉईंट फॉर्म्युला म्हणजे मध्यबिंदूच्या निर्देशकाचा इथं सूत्र वापरावं लागणार आहे. इन द फिगर, आकृतीमध्ये ए बी इज डायमीटर. ए बी हा व्यास आहे. पॉइंट पी इज सेंटर ऑफ द सर्कल. बिंदू पी हे वर्तुळ केंद्र आहे. आता आपल्याला पी बिंदूचे निर्देशक काढायचे आहेत. आपल्याला पी बिंदूचे निर्देशक दिलेले आहेत. वी हॅव गिवन, व्हॉट इज गिवन,
कॉर्डिनेट्स ऑफ ए या बिंदूचे निर्देशक आपल्याला दिलेले आहेत. काय दिलेले आहेत? 2, -3. ऑल्सो coordinates of point P, midpoint P is, that is center of circle P is also given, that is -2 and 0, and we have to find out the coordinates of point B. या B चे आपल्याला coordinates काढायचे आहेत. let coordinates of point B be x2 y2. देन म्हणजे ह्याचा मराठी माध्यमाच्या विद्यार्थ्यांनी काय लिहायचं आहे? बी बिंदूचे निर्देशक x2 y2 आहेत असे मानू. नाऊ बाय मिड पॉइंट फॉर्म्युला. आता मध्यबिंदूच्या सूत्रानुसार मध्यबिंदूचं सूत्र काय सांगतं आपल्याला की हा मध्यबिंदू आहे. या बिंदूचे निर्देशक ह्या बिंदूचा एक्स निर्देशक, या बिंदूच्या एक्स निर्देशक आणि या बिंदूच्या एक्स निर्देशकाच्या सरासरी एवढा आहे. म्हणजेच काय? x = x1 + x2 upon 2 and y = y1 + y2 upon 2. Therefore we know हा x म्हणजे कोणाचा असते? मिड पॉईंटचे निर्देशक x आणि y, आणि x1 x2 कोणाचा असणार? याचा x निर्देशक x1, याचा x निर्देशक x2. हे बघा इथं. आता x म्हणजे या p चा x निर्देशक किती आहे? -2 बरोबर. x1 म्हणजे कोणाचा? a चा x निर्देशक, तो किती आहे? 2 अधिक x2 आपल्याला काढायचा आहे. x2 म्हणजे b चा x निर्देशक अपॉन 2. इन द सेम वे वी नो द व्हॅल्यू ऑफ y. p चा y निर्देशक 0, दॅट इज इक्वल टू y1 ची व्हॅल्यू म्हणजे काय? a चा y निर्देशक -3 अधिक y2 आपल्याला काढायचा आहे, डिवायडेड बाय 2. मग आता कसं येणार बघा? हे 2 इथं भागिले आहे, इकडे आले घेऊन येणार. बरोबर हे -2 आणि इकडून आलेलं हे 2 गुणिले झालं. राईटला काय राहिलं? 2 + x2. इकडे कसं होणार? हे 0, हे भागिले 2 इकडे आहे, इकडे आले गुणिले होणार. उजवीकडे काय राहणार? -3 अधिक y2. आता काय होणार? -2 गुणिले 2, 1 - 1 अधिक यांचा गुणाकार वजा 2 × 2 = 4. हे अधिक 2 इकडं आलं की -2, इकडं काय राहिलं मग? x2. तसंच इकडं काय येणार? 2 गुणिले 0 0, हे -3 आहेत, डावीकडे आले की ते +3 होणार, उजवीकडे शिल्लक राहणार y2. म्हणून मग आता -4 -2 दोन्ही पण वजा चिन्ह आली, समान चिन्ह आली तर बेरीज 4 आणि 2 6 आणि ते समान चिन्ह उत्तर आला. सो x2 किती आला? -6 आला. इकडं 0 अधिक 3 3 बरोबर y2. मग y2 किती आला? म्हणजे हे बी बिंदूचे निर्देशक आपल्याला x निर्देशक काय मिळाला? -6 आणि y निर्देशक काय मिळाला? 3 मिळाला. मग आपलं शेवटचं फायनल आन्सर काय येणार? देअरफॉर द कोऑर्डिनेट्स जे आपण इथं मानलेलं बघा, लेट म्हणलेलं नाही. सो द कोऑर्डिनेट्स ऑफ पॉइंट बी आर आता x2 ची व्हॅल्यू किती काढली? -6, y2 ची किती काढली? 3. तर हे आपलं ॲन्सर झालं. मराठी माध्यमच्या विद्यार्थ्यांनी कसं लिहायचं आहे? म्हणून बिंदू बी चे निर्देशक -6, 3 हे आहेत. तर विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओ पॉज करा आणि काय करायचं आहे? तुम्ही हे तुमच्या वहीमध्ये व्यवस्थित लिहून घ्यायचं आहे.
आता आपण काय करूया, 5वा प्रश्न सोडवायचा प्रयत्न करूया. नाव लेट अस सी द 5th क्वेश्चन. बघा पुस्तकामध्ये 5वा प्रश्न काय आहे. तर 5वा प्रश्न झाला बघा. फाइंड द रेशो. मग गेल्या लेक्चरला आपण बघितलेलं बघा. फाइंड द रेशो इन वेज. फाइंड द रेशो इन वेज. पॉइंट P K, 7 divides the segment joining A and B. Also find K. म्हणजे क्वेश्चन 3 आणि क्वेश्चन 5 सेमच आहे. त्यामुळे हा क्वेश्चन 3 आपण तुम्ही कसा सोडवला आहे ते पहा. मी सोडवून दिलेला आहे. तो व्हिडिओ पुन्हा पहा आणि त्या पद्धतीनं हा क्वेश्चन 5 तुम्ही सोडवायचा प्रयत्न करा. आपण काय करूया आता 6वा प्रश्न बघूया. क्वेश्चन 5 आणि 3 सेमच असल्यामुळे आता 5वा तुम्ही सोडवायचा प्रयत्न करा. आपण आता 6वा बघूया. क्वेश्चन 6 काय. क्वेश्चन 6 फाइंड. क्वेश्चन 6 काय बघा. फाइंड द कोऑर्डिनेट्स ऑफ मिड पॉइंट ऑफ द सेगमेंट जॉइनिंग द पॉइंट्स 22, 20 अँड 0, 16. साधा सोपा प्रश्न आहे बघा. फाइंड द कोऑर्डिनेट्स ऑफ मिड पॉइंट म्हणजे काय करायचं आहे, मध्यबिंदूचे निर्देशक काढायचे आहेत. कोणाच्या मध्यबिंदूचे, तर हे जे 2 पॉईंट दिलेले आहेत ह्या 2 पॉईंटना जोडणाऱ्या रेषाखंडाचे मध्यबिंदू आपल्याला काढायचे आहेत. तर आपण हा प्रश्न सोडवायचा प्रयत्न करूया. हे आत्ता जे आपण सोडवले हे मध्यबिंदूचे निर्देशकाचं सूत्र वापरून सोडवले. याच पद्धतीने आता आपल्याला हा 6वा प्रश्न सोडवायचा आहे. सेमच पद्धत. ठीक आहे. इथे इनडायरेक्टली आपल्याला हा सेंटर मध्यबिंदू आहे असं दिलेला आहे. मग इथं आपल्याला डायरेक्टलीच ह्या गणितात काय सांगितलेलं आहे की मध्यबिंदूचे निर्देशक काढा म्हणून सांगितलेलं आहे. मग कसं सोडवायचं. लेट जो पहिला पॉईंट दिला आहे त्याला आपण ए समजूया. लेट ए 22, 20 अँड जो दुसरा पॉईंट दिलेला आहे त्याला आपण बी नाव देऊया. बी 0, 16 असं आपण ते 2 पॉईंट घेऊया. मराठीमध्ये म्हणजे काय करायचं आहे. ए 22, 20 आणि बी 0, 16 आहे असे मानू. म्हणजे हे ते 2 पॉईंट आहेत. हे ए आणि बी नाव आपल्याला गणितात दिलेलं नाही, ते आपण घेतलेले आहेत म्हणून लेट इथे शब्द आलेला. तर मराठी माध्यमच्या मुलांनी काय लिहायचं आहे. ए 22, 20 आणि बी 0, 16 आहे असे मानू. आता ह्या दोघांना जोडणारा जो रेषाखंड आहे म्हणजे हा पॉईंट ए आहे समजा आणि इथकडचा हा पॉईंट बी आहे समजा. आता ह्या 2 पॉईंटना जोडणारा हा रेषाखंड आहे त्याचा हा मध्यबिंदू आहे. आणि त्या मध्यबिंदूचे आपल्याला काय करायचं आहे, निर्देशक काढायचे आहेत. त्याला आपण पी नाव लिहूया. तसं लिहूया. लेट पी एक्स वाय बी द मिड पॉईंट ऑफ सेगमेंट ए बी. रेषाखंड मराठीमध्ये आमच्या मुलांना काय लिहायचं. रेषाखंड ए बीचा पी एक्स वाय हा मध्यबिंदू आहे असे मानू, असं मराठी माध्यमाच्या मुलांना लिहायचं आहे. आता हे x1 हे y1 हे x2 हे y2. हियर येथे x1 इज इक्वल टू 22, y1 इज इक्वल टू 0, x2 इज इक्वल टू x1 is 22, y1 is x1 22, y1 20, x2 0 and y2 is 16. Now according to midpoint formula, मराठी माध्यमाच्या विद्यार्थ्यांनी काय लिहायचं. मध्य बिंदूच्या सूत्रानुसार. तर मध्यबिंदूचं सूत्र काय आहे. एक्स हे मध्यबिंदूचा एक्स निर्देशकाचं सूत्र. एक्स इज इक्वल टू x1 प्लस x2 अपॉन 2 आणि मध्यबिंदूचा वाय निर्देशक म्हणजे काय y1 प्लस y2 अपॉन 2. किमती घालूया. एक्स बरोबर x1 प्लस x2. x1 किती आहे 22, x2 किती आहे 0 डिवायडेड बाय 2. एक्स इक्वल टू 22 अधिक 0 22 छेद 2.
तर एक्स इज इक्वल टू 22ला 2 भागलं की 11. तर एक्स निर्देशक किती आला 11. आता वाय निर्देशक काढूया. x1ची किंमत 22. हे बघा x1ची किंमत 22 इथं ठेवली. या अधिक चिन्ह. x2ची किंमत 0 इथं ठेवली. डिवायडेड बाय 2 घेतलं. 22 अधिक 0 22. 22ला 2 भागला 11 आला. आता वायची किंमत. वाय बरोबर y1 किती आहे 20 अधिक y2 किती आहे 16 डिवायडेड बाय हे 2 आलं. सो y इक्वल टू 20 अधिक 16 20 30 36 आलं. 36 भागिले 2. मग 36ला 2 भागलं किती येणार 18 2 36 म्हणजे 18 आलं. सो y इज इक्वल टू 18. तर आपल्याला शेवटी काय करावं लागणार आहे शाब्दिक उत्तर लिहायला लागणार आहे. देअरफॉर द coordinates of midpoint joining the points 22 20 and 0 16 is. आता मिड पॉईंटचे कॉर्डिनेट काय आले 11. एक्स कॉर्डिनेट 11 वाय कॉर्डिनेट 18. म्हणजे 22 20 आणि 0 16 या दोन बिंदूंना जोडणाऱ्या रेषाखंडाचे मध्यबिंदूचे निर्देशक 11 18 आहे हे असं येणार. मराठी माध्यमाच्या विद्यार्थ्यांनी कसं लिहायचं बघा. म्हणून 22 20 आणि 0 16 या बिंदूंना जोडणाऱ्या रेषाखंडाच्या मध्य बिंदूचे निर्देशक काय आले आपले 11,11 हे आहेत. मिड पॉइंट इथं यायला पाहिजे ऑफ सेगमेंट. The coordinates of midpoint of segment joining the points 22 20 and 0 16 is 11 18. तर विद्यार्थी मित्रांनो हा 6वा प्रश्न आज आपण 2 प्रश्न पाहिले. प्रश्न 4था एक पाहिला. त्यानंतर प्रश्न 5वा हा 3ऱ्यासारखाच आहे. त्यामुळे प्रश्न हा 6वा आपण पाहिलेला आहे. तर हा 6वा प्रश्न तुम्ही तुमच्या वहीमध्ये व्यवस्थित लिहून घ्यायचा आहे. पुढचे काही प्रश्न तुम्हाला सुटत असतील तर तुम्ही सोडवायचे आहेत. पुढच्या लेक्चरला आपण त्यातील काही प्रश्न सोडवायचा प्रयत्न करूया. धन्यवाद.